विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या मराठमोळे हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 67 बघणार आहोत, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्लिश या घटकांचा विद्यार्थ्यांनो आपण समावेश केला आहे. आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांनो एकूण 50 प्रश्न असणार आहेत 100 गुणांसाठी. आजची प्रश्नपत्रिका ही पुणे महानगरपालिका तलाठी, भूमी अभिलेख, पोलीस भरती व इतर जेवढेही एक्झाम आहेत ज्यांमध्ये सामान्य ज्ञान, मराठी, इंग्लिश हा कंटेंट विचारला जातो त्यांसाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त असणार आहे. प्रश्नपत्रिका सोडवताना काही गोष्टी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायच्या आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवताना आपल्याकडे वही आणि पान तयार ठेवा. प्रश्न विचारल्यानंतर 12 सेकंदाचा वेळ देण्यात येईल. या वेळेत विद्यार्थ्यांनो प्रश्नाचा अंदाज व्यक्त करायचा आहे आणि लक्षात घ्या या ठिकाणी टायमर आहे. प्रश्न विचारल्यानंतर मी टायमर चालू करेल. टायमरमध्ये 12 सेकंद असणार आहेत. 12 सेकंदामध्ये आपण अंदाज व्यक्त करून आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचा आहे. एकूण 50 प्रश्न झाल्यानंतर आपले आलेले मार्क्स आणि प्रश्न क्रमांक 51 जो तुम्हाला होमवर्क आहे या दोन्ही विद्यार्थी मित्रांनो आपण कमेंट करायचा आहे. आणि लक्षात घ्या जेवढंही कंटेंट आहे ते परीक्षाभिमुख असणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनो क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करायचे आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील ही जी 5 नियम आहेत ते कोणी सांगितले? 4 ऑप्शन आहेत, महावीर, गौतम बुद्ध, सम्राट अशोक की गुरु नानक. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. अगदी सोपा प्रश्न होता. ऑप्शन क्रमांक बी, गौतम बुद्ध यांनी अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील ही तत्वे सांगितलेली आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, 28 सप्टेंबर 1953 रोजी डॅश हा करार केला? पुणे करार, अकोला करार, नागपूर करार की सोलापूर करार? विद्यार्थ्यांनो काळजीपूर्वक प्रश्न वाचा आणि या प्रश्नाचं उत्तर सांगा. तर ऑप्शन क्रमांक ए पुणे हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी डॅश या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राजीनामा दिला? विद्यार्थ्यांनो हा प्रश्न खूप साऱ्या एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक ए चिंतमनराव देशमुख योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, फ्रेंच राज्यक्रांतीचा डॅश हा उद्गाता मानला जातो? रुसो, वॉल्टियर, मॉन्टेस्क्यू की गॅरिबोल्डी? विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक अ रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता मानला जातो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, डॅश हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता? तर ऑप्शन क्रमांक क सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, शोषणाविरुद्ध अधिकार भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेदांमध्ये देण्यात आलेले आहे? तर कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेदामध्ये देण्यात आले आहेत असा हा प्रश्न आहे. PSI मुख्य 2016ला हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर ऑप्शन क्रमांक सी अनुच्छेद 23 व 24 योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही? हाही प्रश्न PSI पूर्व 2011ला विचारण्यात आला होता. तर ऑप्शन क्रमांक डी देहांतांची शिक्षा रद्द करणे ही विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे? कलम 42, 44, 46 की 48? विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक बी कलम 44 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयांच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहे? 4 ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक रीड करा आणि योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो गेस करायचं आहे. आणि नोटबुकमध्ये विद्यार्थ्यांनो टिक करत चला आपले किती बरोबर आले आणि किती चुकले. तर ऑप्शन क्रमांक डी कलम 47 योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये
समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2016ला विचारण्यात आला होता. तर ऑप्शन क्रमांक डी कलम 39A योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11 ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गडचिरोली, पुणे, चंद्रपूर की नागपूर? अगदी सोपा प्रश्न विद्यार्थ्यांनो. तर ऑप्शन क्रमांक क चंद्रपूर हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12 कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक ब 1646 मीटर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली की गोंदिया? तर ऑप्शन क्रमांक बी अमरावती हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14 लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक ब अहमदनगर हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16 लातूर जिल्ह्यातील कोणत्या जातीच्या गायी प्रसिद्ध आहेत? 4 ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक बघा आणि प्रश्नाचं उत्तर गेस करा. तर लातूर जिल्ह्यातील देवणी जातीच्या गायी प्रसिद्ध आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17 महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर ऑप्शन क्रमांक बी नाशिक हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18 बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक पी पुणे हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. क्वेश्चन क्रमांक 19 सुप्रसिद्ध कैलास लेणे डॅश येथे आहे? अजिंठा, कान्हेरी, पुणे की वेरूळ? तर ऑप्शन क्रमांक डी वेरूळ हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20 खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे? बाजरी, ज्वारी, गहू की तांदूळ? तर ऑप्शन क्रमांक ब ज्वारी हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. क्वेश्चन क्रमांक 21 डॅश भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक डी सियाचीन हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक डी नागपूर हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23 भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? 4 ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक बघा आणि प्रश्नाचं उत्तर गेस करा.
तर ऑप्शन क्रमांक ए 3214 किलोमीटर योग्य उत्तर आहे. क्वेश्चन क्रमांक 24 महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक बी नंदुरबार हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25 नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक ए गिरणा हे योग्य उत्तर आहे. आणि विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. आणि विद्यार्थ्यांनो, या लाईकमध्ये आपणही सहभाग घ्यायचा आहे हे टार्गेट अचीव करण्यासाठी. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 26 बघूयात. बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बाणकोट ही जी खाडी आहे ती ऑप्शन क्रमांक बी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक ए गोदावरी खोरे योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28 भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग डॅश हा आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर ऑप्शन क्रमांक ए NH44 हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29 कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तर कृष्णा नदीचा उगम हा ऑप्शन क्रमांक सी महाबळेश्वर या ठिकाणी होतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 30 खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक सी नवेगाव हे जे तळे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यात नाही. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 31 नुकतेच बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकणारा नवीन कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक सी वेटलिफ्टिंग हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 32 नुकतेच बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम 2000 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी विनेश फोगट कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या ठिकाणी रेसलिंग पाहिजे विद्यार्थ्यांनो, रेसलिंग. तर ऑप्शन क्रमांक सी विनेश फोगाट ह्या रेसलिंग खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 33 जगदीप धनखर यांची नुकतीच भारताचे उपराष्ट्रपती निवड झाली आहे. यापूर्वी खालील कोणत्या भारतीय राज्याचे ते राज्यपाल होते? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जर क्वेश्चन डिफिकल्ट जर विचारला तर तो या प्रकारचा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात येईल. तर ऑप्शन क्रमांक बी पश्चिम बंगाल योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 34 बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये अलीकडेच कांस्य पदक जिंकणारी अन्नू राणी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक डी जॅव्हलिन थ्रो म्हणजेच त्याला आपण भालाफेक म्हणतो ते योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 35 भारतीय ॲथलीट नीरज चोप्राच्या चरित्राला गोल्डन बॉय नीरज चोप्रा असे शीर्षक दिले आहे. हे चरित्र कोणी लिहिले?
तर ऑप्शन क्रमांक सी नवदीप सिंग गिल योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 36 2022 साठी UN सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्ष कोणता देश आहे? तर ऑप्शन क्रमांक सी भारत हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 37 शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंचामृत योजना कोणत्या राज्यात सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक ए उत्तर प्रदेश हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 38 नुकतेच नूतनीकरण केलेल्या बक्षी स्टेडियमचे उद्घाटन कोठे झाले? तर ऑप्शन क्रमांक डी जम्मू काश्मीर योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 39 भारतीय नौदलाने विमान वाहतूक संशोधन आणि विकासासाठी कोणत्या नौदलासाठी स्वावलंबी प्रयत्नांना गती देण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला? तर ऑप्शन क्रमांक डी ISC बेंगलोर योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 40 राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा बजरंग पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो सगळ्यांना यायलाच हवं. तर बजरंग पुनिया हे रेसलिंग म्हणजे कुस्ती खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 41 तुमच्यासमोर विद्यार्थ्यांनो काही म्हणी आणि वाक्यप्रचार दिलेले आहे, त्यांचा विद्यार्थ्यांनो तुम्हाला अर्थ सांगत आहे. तर क्वेश्चन क्रमांक 41 आहे मोकळे कुरण सापडणे म्हणजे काय? तर मोकळे कुरण सापडणे म्हणजे स्वार्थ साधण्याची संधी मिळणे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 42 कुंपणानेच शेतखाणे याचा विद्यार्थ्यांनो अर्थ सांगा. कुंपणानेच शेतखाणे म्हणजे रक्षण करतानेच घात करणे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 43 करून करून भागला आणि देव पूजेला लागला याचा विद्यार्थ्यांनो अर्थ सांगा. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आयुष्यभर पापकर्म व लोकांना लुबाडण्याची कामे करून आयुष्याच्या शेवटी देवदेव करण्याकडे वळणे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 44 एकाची जळती दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी याचा विद्यार्थ्यांनो अर्थ सांगायचा आहे. अगदी बेसिक क्वेश्चन आहे आणि सोपा प्रश्न आहे. तर एकाची जळती दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी योग्य उत्तर आहे. दुसऱ्याच्या अडचणीच्या काळाचा फायदा उचलणे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 45 उभारले राजवाडे तिथे आले मनकवडे याचा विद्यार्थ्यांनो अर्थ सांगायचा आहे. तर उभारले राजवाडे तिथे आले मनकवडे म्हणजेच श्रीमंती सत्तेच्या पाठोपाठ हाजी हाजी करणाऱ्यांचा ताफा असतो. त्यानंतर इंग्लिश ग्रामरचे प्रश्न बघूयात. क्वेश्चन क्रमांक 46 चूज द सिनोनिम ऑफ वर्ड पर्सोनेबल. 4 ऑप्शन आहेत, यापैकी विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर सांगायचं आहे. तर पर्सोनेबल म्हणजेच अट्रॅक्टिव्ह ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 47 चूज द सिनोनिम ऑफ वर्ड व्रॅथ. व्रॅथ या शब्दाचा विद्यार्थ्यांनो समानार्थी शब्द सांगायचा आहे.
तर ऑप्शन क्रमांक सी अँगर, क्रोध हा विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 48. तर विद्यार्थ्यांनो फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द वन विच इज बेस्ट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह ॲक्टिव्ह व्हॉइस. तर विद्यार्थ्यांनो एक वाक्य दिलं आहे, त्याला तुम्हाला पॅसिव्ह ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये बदल करायचा आहे. तर वाक्य आहे आय सॉ हिम लिव्हिंग दी हाऊस. आय सॉ हिम लिव्हिंग द हाऊस याचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पॅसिव्ह ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करा. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ही वॉज सीन लिव्हिंग दी हाऊस बाय मी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 49. चूज दी करेक्ट मिनिंग ऑफ ॲन इडियम अँड फ्रेज. ज्याला अंडरलाईन केलं आहे त्याचा विद्यार्थी मित्रांनो अर्थ सांगायचा आहे. वी हॅड बेटर बॅटन डाऊन दी हॅचेस, द वेदर इज अनप्रिडिक्टेबल. 4 ऑप्शन आहेत, यापैकी विद्यार्थ्यांनो योग्य आन्सर सांगा. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रिपेअर फॉर डिफिकल्ट सिच्युएशन. त्यानंतर आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे चूज दी सिनोनिम ऑफ वर्ड टेरिफिक. टेरिफिक या शब्दाचा विद्यार्थ्यांनो सिनोनिम समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर टेरिफिक म्हणजेच टेरिबल. तर विद्यार्थ्यांनो या पद्धतीने आपण एकूण 50 प्रश्न बघितले आहेत. आय होप तुमचे जास्तीत जास्त प्रश्न बरोबर आले असेल. तुमच्यासाठी होमवर्क म्हणून प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे. कलम 42, 44, 46 की 48. तर विद्यार्थ्यांनो आपले एकूण 50 प्रश्नांपैकी किती बरोबर आलेत हे विद्यार्थी मित्रांनो आपण खाली कमेंट करत आहे. सपोज 50 पैकी जर तुमचे 42 बरोबर आले तर 42ने 2ने गुणा, 42 दुने 84, 84/100 हा तुमचा स्कोर असणार आहे. हा तुम्ही खाली कमेंट करा. तसंच हा जो व्हिडिओ आहे तो आपले जेवढेही फ्रेंड सर्कल आहेत त्यांपर्यंत विद्यार्थ्यांनो शेअर करायचा आहे. तसेच आजच्या व्हिडिओला लगेचच लाईक करून द्या. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. विद्यार्थ्यांनो जेव्हा व्हिडिओला लाईक येतात किंवा आपल्या कमेंट येतात चांगल्या, तर आम्हालाही मोटिवेशन भेटतं की कसं चांगल्या पद्धतीने कंटेंट आपणापर्यंत बनवला पाहिजे. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच सर्वात इम्पॉर्टंट, जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर तुम्ही काय करायचं आहे, करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करून घ्या. आणि या टेलिग्राम चॅनलमध्ये आपण बायोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर भेटेल. त्यावर विद्यार्थ्यांनो आपण खाली कमेंट करायचं आहे. लगेचच आजच्या व्हिडिओची PDF मी तुम्हाला तिथे सेंड करेल. तसेच आपण कोणत्याही एक्झामचं प्रिपरेशन करत असाल, लक्षात घ्या आपले जे चॅनल आहे ज्ञानवंदना एज्युकेटर, यावर वेगवेगळ्या प्लेलिस्ट दिल्या आहेत. जसे मॉक टेस्ट, तुम्हाला एखाद्या सपोज तुम्हाला वाटतं की आता आपला अभ्यास झाला आहे आणि आता मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे, तर तुम्ही मॉक टेस्ट अटेम्प्ट करू शकतात. इंग्लिश ग्रामरची प्लेलिस्ट आहे, पॉलिटीची प्लेलिस्ट आहे, जॉग्राफी प्लेलिस्ट आहे, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, मेंटल ॲबिलिटी, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान, हिस्ट्री, करंट अफेअर्स असे वेगवेगळ्या प्लेलिस्ट आपण तयार केल्या आहेत. आपणास कोणत्याही सब्जेक्टचा अभ्यास करायचा असेल तर आपण त्या प्लेलिस्टवर जाऊन आपण सर्व व्हिडिओ विद्यार्थ्यांनो वॉच नक्कीच करू शकतात. तर विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.